असा आवाज ज्याने लाखो लोकांचा दिवस उजळून टाकला. एक असा आवाज जो आजही रेडिओच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरलेला आहे. होय, आपण अशा एका व्यक्तीबद्दल बोलणार आहोत, ज्याच्या आवाजाने संपूर्ण देशाला मंत्रमुग्ध केले. आज डिजिटल मीडिया, पॉडकास्ट आणि यूट्यूबचे युग असले तरी रेडिओवरील त्या आवाजाचे आकर्षण कमी झालेले नाही. त्यांच्या आवाजात एक अनोखी जादू होती. श्रोता मंत्रमुग्ध होऊन जायचा आणि प्रत्येक शब्द भावनिक गोडव्याने भरलेला वाटायचा. त्यांचे नमस्कार भाइयों और बहनों हे वाक्य रेडिओला एक नवी ओळख देऊन गेले. आजही हे 4 शब्द ऐकल्यावर श्रोते त्या सुवर्ण युगात पोहोचतात. आपण अमीन सयानी यांच्याबद्दल बोलत आहोत. अमीन सयानी यांचा जन्म 21 डिसेंबर 1932 रोजी मुंबईत झाला. अमीन सयानी यांना त्यांचे बंधू हमीद सयानी यांनी ऑल इंडिया रेडिओ मुंबईची ओळख करून दिली. अमीन सयानी यांच्या कारकिर्दीची सुरुवात मुंबईच्या ऑल इंडिया रेडिओमध्ये झाली. सुरुवातीला ते एक कुशल इंग्रजी निवेदक होते आणि त्यांनी 10 वर्षे इंग्रजी कार्यक्रमांमध्ये भाग घेतला. 1952 मध्ये जेव्हा ते रेडिओ स्टेशनमधील सर्वात तरुण सदस्य होते, तेव्हा त्यांना बिनाका गीतमाला सादर करण्याची जबाबदारी देण्यात आली. बॉलिवूड गाण्यांवर आधारित या हिंदी कार्यक्रमाने त्यांना प्रसिद्धी दिली आणि ओळख मिळवून दिली. त्यांनी ऑल इंडिया रेडिओला भारतात लोकप्रिय करण्यात मदत केली. अमीन सयानी हे भारतीय रेडिओ जगतातील सर्वात प्रभावशाली, लोकप्रिय आणि दीर्घकाळ स्मरणात राहिलेल्या रेडिओ निवेदकांपैकी एक होते. अमीन सयानीने बिनाका गीतमाला हा कार्यक्रम रेडिओ सिलोनवर 42 वर्ष सादर केला. 4 वर्षांच्या खंडानंतर हा कार्यक्रम कोलगेट सिबाका गीतमाला म्हणून विविध भारतीवर 2 वर्षे पुन्हा सुरू झाला. पहिल्या प्रसारणात श्रोत्यांना त्यांची आवडती गाणी पत्राद्वारे पाठवण्यास सांगितल्यावर केवळ 50 पत्रांची अपेक्षा असताना 9,000 पत्रे मिळाली, ज्यामुळे हा कार्यक्रम अत्यंत लोकप्रिय झाला. अमीन सयानी यांनी 54,000हून अधिक रेडिओ कार्यक्रम आणि 19,000 जिंगल्स सादर केले. तसेच भूत बंगला, 3 देविया आणि बॉक्सर यांसारख्या चित्रपटांमध्ये निवेदकाची भूमिका निभावली. बद्रीनाथ की दुल्हनिया या चित्रपटातील तम्मा तम्मा अगेन हे गाणे 90च्या दशकातील लोकप्रिय बॉलिवूड गाणं तम्मा तम्माचे रिमिक्स होते, ज्यात अमीन सयानी यांनी आवाज दिला होता. त्यांनी टाटा ऑइल्स मिल्सच्या विपणन विभागात ब्रँड एक्झिक्युटिव्ह म्हणूनही काम केले. 7 वर्षे त्यांनी आकाशवाणी आणि विविध भारतीवर एस कुमार्स का फिल्मी मुकदमा आणि फिल्मी मुलाखत या कार्यक्रमांचे आयोजन केले. त्यांनी आकाशवाणीचा पहिला प्रायोजित कार्यक्रम सॅरेडॉन के साथी 4 वर्षे होस्ट केला. बोर्नविटा क्विज कॉन्टेस्ट 8 वर्षे होस्ट केला. शालिमार सुपरलॅग जोडी या कार्यक्रमाचे 7 वर्षे आयोजन केले. मराठा दरबार शो, सितारों की पसंद, चमकाए सिताराए, महकती बातें इत्यादी त्यांनी 14 वर्षे या कार्यक्रमांचे आयोजन केले. संगीत के सितारों की महफिल हा कार्यक्रम 4 वर्षे होस्ट केला. अमीन सयानी यांनी HIV एड्सच्या प्रत्यक्ष प्रकरणांवर आधारित नाटकांच्या स्वरूपात 13 भागांची रेडिओ मालिका देखील तयार केली, ज्यामध्ये प्रख्यात डॉक्टर आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या मुलाखतींचा समावेश होता. स्वनाश नावाची ही मालिका ऑल इंडिया रेडिओने सुरू केली होती. अमीन सयानी यांनी प्रामुख्याने
रेडिओ सिलोनवरील त्यांच्या बिनाका गीतमाला या प्रतिष्ठित कार्यक्रमाद्वारे नवीन कलाकारांना संधी दिली, जिथे त्यांनी प्रस्थापित कलाकारांच्या गाण्यांसोबतच नवीन गायकांची गाणी सादर करून त्यांना प्रोत्साहन दिले. 1976 पासून सयानी यांनी भारतीय रेडिओ शो आणि जाहिरातींच्या निर्यातीत पुढाकार घेतला. त्यांनी अमेरिका, कॅनडा, इंग्लंड, UAE, इस्वातिनी, मॉरिशस, दक्षिण आफ्रिका, फिजी आणि न्यूझीलंड येथे निर्यात केली. या व्यतिरिक्त त्यांनी परदेशातील रेडिओ स्टेशनसाठी थेट अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले. त्यांनी आंतरराष्ट्रीय रेडिओ शो सुद्धा केले आहेत. मिनी इन्सर्शन्स ऑफ फिल्म स्टार इंटरव्ह्यूज हा अमीन सयानींचा आंतरराष्ट्रीय रेडिओ शो BBCच्या एथनिक नेटवर्क UK वर सादर झाला. हा शो 35 भागांचा होता आणि ब्रिटनमधील भारतीय चित्रपट कलाकारांच्या मुलाखतींमुळे लोकप्रिय झाला. विटी का हंगामा सनराइज रेडिओ लंडन UK वर सादर झाला. हा शो 4.5 वर्षे चालला आणि ब्रिटनमधील भारतीय श्रोत्यांसाठी लोकप्रिय होता. गीतमाला की यादें हा रेडिओ शो रेडिओ उम्मुल क्वेन UAE वर सादर झाला. हा शो 4 वर्षे चालला आणि UAE मधील दक्षिण आशियाई श्रोत्यांसाठी लोकप्रिय झाला. ये भी चंगा वो भी खूब हा रेडिओ शो रेडिओ एशिया UAE वर सादर झाला. हा शो 8 महिने चालला आणि UAE मधील श्रोत्यांसाठी मनोरंजक संगीत आणि गप्पा यांचा समावेश होता. हंगामे हा रेडिओ शो रेडिओ दुबई UAE वर सादर झाला. हा शो UAE मधील दक्षिण आशियाई श्रोत्यांसाठी मनोरंजक संगीत आणि हंगाम्याने भरलेला होता. संगीत पहेली हा रेडिओ शो रेडिओ ट्रुरो इस्वातिनी वर सादर झाला. हा शो 1 वर्ष चालला आणि संगीत विषयक कोडे सोडवण्याच्या मजेदार फॉर्मॅटमुळे लोकप्रिय झाला. सयानी यांनी भारतात 2000हून अधिक विविध रंगमंचीय कार्यक्रमांमध्ये सादरीकरण केले आहे, ज्यात संगीत मनोरंजन कार्यक्रम, सौंदर्य स्पर्धा, फॅशन शो, पुरस्कार सोहळे, चित्रपटांचे रौप्य महोत्सव, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांचे समारोप समारंभ, संगीत मैफिली, परिसंवाद, कार्यशाळा, चित्रपटांचे रौप्य महोत्सव आणि व्यावसायिक सादरीकरण यांचा समावेश आहे. त्यांनी अमेरिका, कॅनडा, UK, दक्षिण आफ्रिका, UAE, नेदरलँड्स आणि वेस्ट इंडीज यांसारख्या देशांमध्येही परदेशात रंगमंचीय कार्यक्रम सादर केले आहेत. 1991 साली इंडियन सोसायटी ऑफ ॲडव्हर्टायझर्स कडून सुवर्ण पदक देण्यात आले. 1992 साली पर्सन ऑफ द इयर हा पुरस्कार लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स कडून मिळाला. 1993 साली इंडियन अकॅडमी ऑफ ॲडव्हर्टायझिंग फिल्म आर्ट कडून हा हॉल ऑफ फेम पुरस्कार दिला होता. 2000 साली ॲडव्हर्टायझिंग क्लब बॉम्बेद्वारे बिनाका गीतमाला या कार्यक्रमासाठी शतकातील सर्वोत्तम रेडिओ मोहीम म्हणून गोल्डन एबी पुरस्कार देण्यात आला. 2003 साली रेडिओ मिर्ची कडून कान हॉल ऑफ फेम पुरस्कार देण्यात आला. 2006 साली लूप फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री कडून इंडिया रेडिओ फोरमसह लिव्हिंग लिजेंड पुरस्कार देण्यात आला. 2009 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अमीन सयानी यांचे 20 फेब्रुवारी 2024 मध्ये निधन झाले, पण वारसा अमर आहे. आज OTT आणि YouTubeच्या काळातही अमीन सयानींचा आवाज पॉडकास्टर्सना
प्रेरणा देतो. मित्रांनो, अमीन सयानी हे फक्त रेडिओ होस्ट नव्हते, तर संगीताचे दूत होते. त्यांचा आवाज आजही हृदयात घुमतो. मित्रांनो, तुमचा खास अनुभव सांगा आणि तुम्हाला कोणते गाणे ऐकताना अमीन सयानींचा आवाज आठवतो? कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.